नमस्कार मित्रांनो, मुक्काम पोस्ट भटकंती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. हा आपला मुक्काम पोस्ट भटकंती या चॅनलचा पहिला ब्लॉग आहे आणि ब्लॉगचं निमित्त म्हणजे आता आम्ही चाललेलो आहोत जगन्नाथपुरीला. तर आमची भटकंती ट्रेकरची पोरं 8 जणं आणि मी धरूनच 8, आम्ही टोटल 8 जणं चाललेलो आहोत जगन्नाथपुरीला. तर तुम्हीसुद्धा ह्या ब्लॉगचा आनंद घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा. चला बाय. तर नमस्कार मित्रांनो, आत्ता आम्ही आहे जुईनगर स्टेशनला आणि तुम्हाला सांगायचं झालं तर आता आम्ही नवीन ट्रिपला चाललो होते म्हणजे जगन्नाथपुरीला. आणि जुईनगरला उतरायचं कारण म्हणजे प्रणय दादा, इथं प्रणय दादा थांबलेला आहे खास म्हणजे आपल्याला भेटायला. तर प्रणय दादाला सगळेच ओळखत असते. आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद दे पोरांना, काय सांगशील? डिप्रेशन डिप्रेशन में रहता हूँ हमेशा, अभी मैं डिप्रेशन में हूँ. आधारस्तंभ व्यवस्थित जा, सांगड निघा करू नको. आणि विशेष म्हणजे जिगरला जरा एन्जॉयमेंट करू दे. कोकण दौऱ्यात जशी जिगरची तुम्ही उदास करून ठेवलेली शांत तसं ह्या ट्रिपला जिगर हसता आणि घेताना दिसला पाहिजे, एवढंच मी सांगेन. आणि हा दिवेश आणि ही आपली सगळी पब्लिक. तर मित्रांनो, आता आम्ही आलो LTT स्टेशनला आणि हा आमचा मयुरेश पाटील. तर आता आम्ही चाललेलो आहोत LTT स्टेशनला आणि ही आमची सगळी गँग आणि मयुरेशची चाकवली बॅग. आम्ही सगळं भैयांसारखं चाललं आणि हा केरला प्लॅनिंग आहे याचा. तर आता फक्त प्रज्ञेश यायचा राहिलाय, तर चला तो पण भेटेल आपल्याला लवकरच. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आहोत LTT स्टेशनला आणि आता वाजलेत 11:30 आणि ट्रेन आहे आमची 12:30ची. तर जाण्याची उत्सुकता एवढी की आम्ही 1 तास आधीच आलेलो आहोत आणि सगळी आपली पोरं इथं आलेली आहेत आणि राहिलेला प्रज्ञेश, तर प्रज्ञेश पण आलेला आहे. सगळ्यांची भेट घालून रोहित सर्वात लवकर मी आलो आणि बाकीची पब्लिक इथं आहे. तर मैत्रिणीचा फोन आलाय. तर आता आपण निघालेलो आहोत पुरीला आणि आता जरा आता आपण भेटू काय रे. बाय. तर नमस्कार मित्रांनो, फायनली अर्धा तास लेट ट्रेन आलेली आहे आणि आम्ही आता आहोत LTT स्टेशनला, पण फायनली ट्रेन आलेली आहे. तर गणपती बाप्पाचं नाव घेऊन आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. चला कंटिन्यू राहा. ही ट्रेन आमची सुखरूप प्रवास मोरया. जय. चला, तर ह्या प्रवासाचा तुम्ही पण आनंद घ्या, आम्ही पण तुम्हाला आनंद देण्याचा प्रयत्न करतो. मत करू आपण भाई इधर काय उड़ीसा. अरे उधर जा रे. इधर किधर रहते मीरा रोड उधर ही और मुंबई में मीरा रोड में किधर मित्रांनो, आमच्या दोघांच्या सीट इकडे आहेत. तर जस्ट त्यांना भेटण्यासाठी म्हणून आपण आलेलो आहोत आणि या 2 सीटच्या मानकरी आहेत दिवेश प्रवीण पाटील आणि रितेश वसंत पाटील. तर मित्रांनो, तुम्हाला 36 तास इथंच राहायचं आहे, तर तुम्ही दोघंच जण आहात तर सांभाळून राहा. आम्ही तिकडं आहोत तर आम्ही एकत्र आहोत, पण तुम्ही दोघं सांभाळून राहा, आमच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये राहा कंटिन्यू. आणि तू काय करते?
आपला पेज आहे ना, पेजवरती स्टोरी बनवतो मस्त. ओके. भटकंती ट्रेकरच्या पेजला फॉलो करा. अशी ट्रेन अजून आहे लेट. बादशा. A few moments later. Boy, what the hell, boy? Bye, have a great time. मानलं रे. काय ग- तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आता सकाळचे वाजलेले आहेत 8:30 आणि आत्ता पहिल्या दिवसाची सुरुवात तरी तर झालेली आहे. आणि आता आम्ही पोचत आहोत भुसावळला. तर आता जस्ट विदिन 2 मिनिट्स रिचिंग इन भुसावळ. आणि बाकीच्या मित्रांची सकाळ झाले की नाही आपण नक्कीच बघूया. तर हा रितेश, गुड मॉर्निंग. आहे इथं झोपला आहे. बादशाह, गुड मॉर्निंग बोल आपले पब्लिकला. मित्रांनो, शुभ सकाळ. गुड मॉर्निंग बोल पब्लिकला. गुड मॉर्निंग. तर आपली सकाळ आहे आणि एक दिवेश आहे. तो दिवेश आता त्या साईडला बसलेला आहे. आणि हा बघा बादशाह. आणि हा बादशाह बघू शकता कंटिन्यू पोरीसोबत आहे. नुसता पोरीसोबत आहे. रात्रभर फक्त 1 तास झोपला आहे. आणि त्याच्यानंतर कंटिन्यू तो पोरीसोबतच आहे. नाही असं काय नाही मित्रांनो, काय झालंय ते पुरीच्या तिकडे सगळं कॉन्टॅक्ट चालू आहे. ते याचा रात्रीपासून त्याचाच कॉन्टॅक्ट चालू आहे. आणि आता भुसावळ आलेलं आहे तर आम्ही पण उतरत आहोत. चला कंटिन्यू राहा. शुभ सकाळ. आता जस्ट भुसावळ सोडलं आणि भुसावळ सोडलं तसे टी सीसुद्धा डब्यामध्ये चढले. आणि जसं मुंबईला तिकीट काढल्यानंतर आपल्याला वाटतं की सीट यार आज टी सीने चेक नाही केलं, फुकटचा पैसा वेस्ट केला. असं आज जरा बरं वाटतं की भाई तिकीट आपण काढलेलं आहे आणि तिकीट पण कन्फर्म आहे. RSCला आहे तिकीट पण कन्फर्म आहे. त्याच्यामुळे असं वाटतं की हां ठीक आहे पैसा वसूल झाला म्हटलं. जस्ट आणि हे तिकीट आमचा. त्याला कालपासून 2दा उठवलं त्यानं. ती काही सीट आमची आहे नाही, झोपाचं आहे म्हणून. आता प्रज्ञेशला झोपायला जागा झालेली आहे. ओके, सीट आमची आहे नाही, की जरा ॲडजस्ट करून सीट घेतलंय. आणि प्रज्ञेश इथं बसायला केलं, त्याला पाठी काय जाता येत नाही आहे. डन डन डन. नमस्कार. दुपारचे वाजले 2:30 आणि ट्रेन ऑलमोस्ट 2 तास लेट आहे. अजून आम्ही वर्ध्याला पोचलोच नाही. तरी पण वर्ध्याला पोचायचा एक्सपेक्टेड टाईम होता 11:30. आता 2:30 वाजले, 2 तास लेट आम्ही ट्रेनमध्ये आले. एवढी गरमी आहे इकडे की सांगू पण नाही शकत. खूप गरमी आहे. आणि त्या गरमीमध्ये आता आम्हाला जीवदानीसारखा आमचा दिलदार मित्र, त्या मित्राने आम्हाला माउंटन ड्यू पाजलेली आहे. तर खरंच त्याचे आभार. आणि तू बसल्यासमोर, तर त्याची पण तुम्हाला भेट घालून. तर तो दिलदार माणूस आहे
हा नाही जे आईला हा गरीब हो ना ये आदत से गरीब हो, ये गरीब आहे गरीब. तर तो दिलदार माणूस हा आहे. तर तुमचे धन्यवाद. तुम्ही आम्हाला असंच सपोर्ट करत राहा. बोलला गरीब बोलला बघा. असा सपोर्ट राहू द्या आम्हाला. तर चला मित्रांनो, खूप मजा येते पण ऊन पण तेवढंच लागते. कंटिन्यू राहा. तुम्ही बघू शकता ऊन बाहेर म्हणजे एकदम बेकार सुसाट ऊन आहे इकडं. आणि म्हणजे ट्रेनमध्ये जास्त गरमी करते तर बाहेर तर एकदम बेकारच गरमी आहे. तरी मी ह्याला बोलत होतो की एसी ट्रेनची तिकीट बुक करा. गरीब गेलेला तिकीट करायला पैसे दिले ह्याला एवढा हा बोलते का ती उठली ती अरे मग काय शिवी ऐकली आजी, मला नाही आवडलं ते. जातो इथून. ती उठली तर हा बोलते काय ती उठली, मला वाईट वाटलं बोलते. निदान ना त्याचा काय पण आपल्याला त्रास होते ना कोणाला तरी. सांगताय ना मी. ह्याला सांगितलं जा तिला खांदा देवाला. अजूनपर्यंत कुठल्या पोरीला खांदा नाही त्यांनी हाताला हात नाही लावलाय यांनी. गरमी करत आहे, अतिशय गरमी. इथं आम्ही 4 जण बसलो एका सीटवर. आमच्या आहेत सीट तिकडे रिकामे आहेत पण आम्ही इथं बसलोत 5 जण. मयुरेश ट्राफिक होते मधून ॲड येते ॲड. तिकडे जेवण नाही मिळत पण चांगलं काय करायचं. जेवण मयुरेश आपण तीर्थदर्शनाला चाललोय. तू आली ट्रेनमध्ये बसल्यापासून गावाच्याच वार्ता करते. जेवायला आलास तू? तिकडे गेल्यावर बघते तुला. मी नाही, मी उपास आहे माझा 7 दिवस. पाण्यावर आहे मी सध्या. हा वाटते राहील उपाशी. हा उपाशी राहील वाटतंय. हा उपाशी पहिले पंक्तीत जेवणारा माणूस आणि हा उपाशी राहील. नाही मी पहिला भांडणार आहे. कॅटरेसला चिकलन जाय. आता चिकन आलं तरी चकली अर्धा किलो चकली एकट्याने खायला. काय येईल ते पहिले उचलते पहिले. महाग आहे आज सांगणार आणि सांगते जेवण चांगलं नाही भेटत आहे, नाही चांगलं भेटत. नाही तिथे ते हे आहे ना पण आपण मंदिराच्या त्या आवारात काहीतरी आहे ना जेवणाचं तिथं जेव. महाप्रसाद हा महाप्रसाद आनंद बाजार मध्ये. तू नको. अरे नाही चांगले तर प्रसादचं चांगलं बोलते. हा मॅट अरे त्या प्रसादासाठी आलो आपण इथे. नाही रे पण ते याच्यात तो प्रसाद आहे आनंद प्रसादाचा. तो प्रसाद पाहिजे. खरं म्हणजे आपली तिकीट इकडं होती, याच्यात आपली तिकीट होती पण काही कारणास्तव तिकीट कन्फर्म नाही झाली म्हणून तिकडे RS तिकीट गेली. आम्ही अनुभव घ्यायला आलो की कसं वाटतं इकडं. ते एकदम मस्त वाटतं. AC फुल इकडं फार गरमागरम आहे. वैतागलो फार. बाहेर जे आम्हाला आमची सीट भेटलेली आहे. कसं वाटतं आता आपण गेलेलो आता आपण आपल्या त्या सीट पहिले केलेल्या 3rd ACचं ते कन्फर्म नाही झाले त्याच्यामुळे ते बघायला गेले नाही. कसं वाटते कसा फील आहे 3rd AC. मी जगन्नाथ मावेना असा बोलत होता पण काय करणार, नियतीचा खेळ आहे हा सगळा. दिले आम्हाला सेकंडला स्लीपर ते पण RAC स्लीपर ते पण एका दोघं. तू काय सांगते 3rd AC. आपला प्रवासाचा अनुभव असंच चालू आहे. गेल्या वेळी पण असंच झालेलं. त्यावेळी सुद्धा नसतात ठीक आहे. पण यावेळी बसायला म्हणजे गेल्या वेळेला मी नव्हतो याचा अर्थ हे पण होते. हमारी जवाबदारी जो भी जाएगा ना हम पैसा दे देंगे. हम लोग टेंशन मत ले लो. बोल दिया सो बोल दिया. अभी मैटर होएगा. अभी आपने जवाबदारी हम लोग को दी ना, विषय खलास. अभी कि कोई भी आएगा ना अम्मा बहन एक करेंगे उसका. TC भी आएगा ना उससे बोलेंगे इधर नहीं. इसकी माँ की आग. काय चिकन नहीं, अभी कोई नहीं आएगा.
तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही पोचणार आहोत रायपूरला आणि आता आम्ही बसलेलो आहोत ते म्हणजे एसीच्या हवा खात. एसीच्या हवा खात बसलेलो ते पण थर्ड एसीच्या डोअरवर आणि आम्ही 4 जण आहोत. आणि आता एक पैज लागलेली आहे, समोर एक डस्टबिन आहे. त्या डस्टबिनमध्ये इथून बसून जर रितेशने कॅन फेकला, हा जर कॅन आहे जो तो गोल रितेशने करायचा. त्याच्यात फेकला तर मग आम्ही सगळे मिळून त्याला कॉम्बो देणार. कॉम्बो म्हणजे काय? कॉम्बो म्हणजे मी म्हणजे सांगतो, एक बिस्लरी बॉटल आहे, छासची बॉटल आहे आणि एक मिरिंडाचा कॅन आहे. तर तो आम्ही त्याला देणार हा. आणि जर त्यांनी खाली पडला तर त्यांनी आम्हाला देऊन ठेवून द्यायचा आहे. 100%. आणि आम्हाला तिघांना पण कॉन्फिडन्स आहे की हा हा टाकून टाकू नाही शकत नाही. आणि याला आणि तुम्हाला जर माहित असेल, आज मी खूप चांगला बास्केटबॉल प्लेअर आहे, त्यामुळे मी काय? सहजपणे टाकू शकतो. ठीक आहे, तर आता आता दाखवतो. बघूया, तुम्ही पण कंटिन्यू राहा. आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की काय होते ते. आम्ही याला गेले 25 ते 26 वर्ष झाले ओळखतो. एवढा मोठा एवढं वय पण नाही माझं. नाही तू 15 वर्ष 25 वर्षाचे नाही 16 चालू आहे बाबा. मम्मर ह्याच्या हा, आधी 16 हो वसंत काका 16चा आहे का या? आणि आम्ही याला 25 ते 26 वर्ष झालं ओळखतो. आणि कुठलेच ह्याच्यात काय कशात काय ह्याच्यात गोल झाला आहे नाही, तर इथं पण गोल होणार त्याचा नाही. आयुष्याचा पण गोल 0 आहे. आणि आता आपल्याला समजेल. बसतो की जा रे बाई. चला कंटिन्यू आणि राहा. याची गर्लफ्रेंड पण पैज लागल्याप्रमाणे तो गोल आहे आणि हा बॉल ॲझ्युम करू शकता तुम्ही. चल, बास्केटबॉल. आर यू रेडी? Ready? या. ह्याच्याने काय होणं शक्य नाही, हे आम्हाला आधीच आणि माहिती आम्हाला तुम्हाला मी- माहितीच होतं. तुम्हाला मी बोललोच होतो की याला हा करता येणार नाही, त्याचा गोल हा कधीच झालेला नाही आणि होणार नाही. याचा गोल मोठा गोल झालेला आहे. खूप मोठा गोल झालेला आहे. गोल नको करूया, टाक तेवढं, तेच त्याचं काम आहे. हा बघा, रितेश आलेला आहे कारण तो पैज हारलेला आहे. या बॉक्सच्या आतमध्ये त्याला तो कॅन जो होता, सेम मिरिंडाचा कॅन होता दुसरा, तो टाकायचा होता पण तो टाकू शकला नाही आहे. त्याच्यामुळे तो हारल्यामुळे हे सगळं आम्हाला देण्यासाठी आणलेलं आहे. आता मी नसती टाकली असती तर दिला असता, कारण मी दिलदार पाहणार राजा दिलदार नाही तू दलिंदर आहेस, दिलदार नाही तू दलिंदर आहेस. बोलला. तर चला, आम्ही आता याचा आनंद घेतोय आणि तुम्ही पण ब्लॉगचा आनंद घ्या. ही बॉटल आहे, लिमकाची बॉटल आहे, ही आता मी त्या गोलमध्ये टाकणार आहे. तुम्ही तो गोल म्हणून समजा, ती आहे डस्टबिन पण गोल म्हणून समजा. जर मी बॉटल टाकली त्याच्यात तर ही तिघ जण मला कॉम्बो म्हणून आमचा कॉम्बो ठरलाय. हा, ठीक आहे. हा, तो combo सांगितलं आपण टाकला. याला. हा, तो तुम्हाला माहितच आहे. तो त्याच्यात आम्ही टाकला तर हे तिघ देणार, नाही टाकला तर मी यांना देणार आहे. चल. आता तुम्ही बघू शकता माझा अजून हात पुढे घे. अजून पुढे घे. नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. एवढा असेल. एवढं काय बरोबर आहे ते. मोठा जमणार नाही. तुझं नको करू. आणि ते पण त्या डोअरवर लागला हो याचा. आणि हात मारलाय. किती काय? किती प्रज्ञेश, किती? चल, आणजा जा मित्रा. तर चला, स्पॉन्सर ठरलेला आहे प्रज्ञेश. त्याप्रमाणे प्रज्ञेश गेलेला आणायला आणि इतक्यात येतच असेल तो. अरे भाषा, आणि आलेला आहे. आणि आपला ओ ब्रँड माउंटन ड्यू आणि लिची. चला, कधी आलो ह्याला भेटायला काय फोनवर असता बघा. कंटिन्यू फोनवर कंटिन्यू. आता कॅमेरा चालू केला म्हणून फोन ठेवलाय, नाही तर कंटिन्यू फोनवर आहे. रात्री पण 1 ते 1.5 तास झोपलाय फक्त. कस्टमर केअर. अव ह्याला परत फोन आला, हा बघा, आणि चालला पण हे काय बोलत असेल, तुला काय वाटते? आता याला मला काय बोलत होते समजत तुझी सकाळपासून फोनवर होते, सकाळपासून. तू इथं बस. जवळजवळ किती अहो ना, मी आहे ना सकाळी परत आलतो पहिला, तेव्हा पण बघितलं मी याला. आणि दुपारी आलो तेव्हा पण, रात्री पण. काय वाटतं तुला, काय एवढं बोलत असेल रे? सकाळी पण फोन आलेला. सकाळी पण. सकाळी किती वाजता आलेला? सकाळी अरे नाही, रात्रभरच बोलत होता हो तो. काय बोलतो? रात्रभर कंटिन्यू तो नॉन स्टॉप कंटिन्यू बोलत आहे म्हणजे त्या तो. पोरीला पण झोप नाही.
हा. त्या पोरीला पण झोप नाही ना, हा कंटिन्यू बोलताय, कंटिन्यू काय बोलत असेल. सकाळ झाली तर सकाळ झाले काय बोलत असं माहिती तो तिचाच फोन येतो ना पहिला सकाळी. पोरीचाच फोन आहे कंटिन्यू. सकाळ झालं काय हाला पहिला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हणजे ती बोलणार ना गुड मॉर्निंग उठला असं गुड मॉर्निंग उठलास तू हां ओठ माझ्या राजा हां अरे ओठ ना सोन्या हां आज रात्री आहे ना तू स्वप्न नव्हतीस मला सकाळ कधी झाली समजलीच नाही. हे कोण दिवेश बोलत हा असेल. मग दिवेश हा ना ते स्वप्न आपल्याला खरं करायचं आहे हा ना हा मग कधी करू ज्यावेळी तू बोलशील तेव्हा हा हा मग पहिलं काय होतं माहिती आहे आता उठ वाजले बघ किती नाही. तू उठवाला या तू उठवाला या आता नाही ते नंतर मग तू उठल्यावर मला चहा आणशील चहा आणि ब्रेकफास्ट आणीन तुला हां आणि उठल्या ना पहिलं गुड मॉर्निंग बच्चू हां लव यू असं होतं त्यांचं हे सगळं शुभ सकाळ त्याची हो का? ही त्याची शुभ सकाळ. मग तो दिवसभर मला मग ते सकाळी मी आलो बघते तर फोनवर बोलतोय तो. फोनवर काय बोलतोय हे स्क्रिप्ट होतं त्याचं फोनवरचं. मला पाठ आहे ना त्याची स्क्रिप्ट पूर्ण संध्याकाळची आता नको सांगू, नाही. संध्याकाळची नंतर संध्याकाळची म्हणजे आता ती सकाळी कामावर गेली हा म्हणजे आता ती सकाळी कामावर गेल्यावर मग आता ती कामावर सुटली तेव्हा आता तो फोन घेऊन गेला. हा बरोबर 100%. हा म्हणजे आता त्याची स्क्रिप्ट काय असेल ना ती उद्या ते तुम्हाला तू उद्या सांग 100%. उद्या आपण ह्याच वेळेला भेटू आणि 100% आपण हा विषय काढून स्क्रिप्ट ऐकूया. 100%. चला तर मित्रांनो तुम्ही पण कंटिन्यू राहा आणि ही स्क्रिप्ट ऐकण्यासाठी परत एकदा अर्ध्या दिवसाची वाट बघा. पुन्हा एकदा येतोय आम्ही. सकाळ मित्रांनो आता आम्ही आहोत कुठं पोहोचणार आहोत काय माहिती मला सोडलं बघ ट्रेन पण 4 तास लेट आहे आणि आता आम्ही आलेलो दिवेशला आणि दिवेशला भेटायला. दिवेश तर फोनवरच होता नेहमीसारखा. तर आता दिवेशला आम्ही एक डेअर दिलेलं आहे तू तुझ्या गर्लफ्रेंडला फोन करून नाही असं काय नाही मित्रांनो तुझ्या गर्लफ्रेंडला फोन करून सांगायचं की मी मित्रांच्याच आहे मला फोन करू नको. बघूया याच्यात किती हिंमत आहे. आता जस्ट 1 मिनिटाने फ्लाईट सुरू आहे. लाईट मोडवर आहे का सायलेंट मोड आहे ऑन कर फोन. माझा मित्र ना घाबरणार. आता जस्ट फोन येईल 1 मिनिटात. बघूया आता हा काय सांगतो. कस्टमर केअरचा कॉल येतोय मित्रांनो. हे बघा खूप ट्रेन डिले झाले आमची एकतर आणि मी माझ्या अंडर म्हणजे जबाबदारी आहे ही ट्रेन डिले झाले तर मग कॉन्टॅक्ट करायचा का डिले झालंय आपल्याकडे घ्यायची म्हणून मी कॉन्टॅक्ट करतो तर ह्यांना वाटतंय मी कुठेतरी बोलतोय. ठीक आहे थांब आला फोन आता बघा. चला आता बघूया तुझ्यात किती हिंमत आहे. तर कस्टमर केअरचा फोन आला. ट्रेन का बरं लेट झालंय ट्रेन का लेट झालंय सर बघा म्हणजे हिंमतच नाही ह्याच्यात. हिंमत नाही अजिबात. ट्रेन का लेट झालंय म्हटलं. हा काय आहे बायकोचा बैल मला बैल बोलता ना गाढव आहे गाढव. मित्रांच्यात आहे ना सांगू शकत नाही. फक्त ते आज दुसरा दिवस चालू झाला. आम्ही निघाल्यापासून हा 5 मिनिटं सुद्धा मित्रांच्या नाला नाही. कंटिन्यू कॉलवर वा सांगून येतं की नाही त्याला बाबा आज 6 दिवस मी मित्रांच्या चाललोय फिरायला 6 दिवस थोडं नॉर्मल बोलूया आपण. नंतर गेल्यावर दिवसभर तेच बोलायचं आहे त्याला पण 6 दिवस मित्रांना देऊ दे असा नाही मग याला बैल कोण तुला बैल कोण बोलतो. बोलायचं बायकोचा बैल हा बायकोचा गाडो परत फोन आला. कस्टमर केअरचा एवढी हिंमत नाही त्याच्यात तेवढी. हिंमत असेल त्या तो मित्रांना मानत असेल तर तिला फोन करून सांगाल बाबा 5 दिवस जरा कमी बोलूया फिरव तिकडे. बघूया सर लेट का झालंय ट्रेन ते बघा काय हिंमत अजिबात हिंमत नाही तो बघ. आहे. म्हणजे बघा तो तेवढं पण करू नाही शकत. तू काय सांगशील तुझ्या जोडीला रात्रभर आपल्याला बसायला लागतंय. हा बोलतोय की नाही काय तुझ्यासोबत असाच. मी असा झोप मस्त झोप झाली माझी. हा. हा, झालं.
एवढंच कंटाळा आलाय. तुमच्या हक्काच्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आता आम्ही कटक सोडलेलं आहे आणि आता आम्ही 2 स्टेशन राहिलेत, एक भुवनेश्वर आणि एक खुर्दा. त्याच्यानंतर पुढचं स्टेशन जे आहे पुढचं स्टेशन पुरी आहे. ऑलमोस्ट 2-2.5 तासाचा प्रवास आहे आणि आत्ता कटकला ऑलमोस्ट ट्रेन खाली झाली आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला 3rd AC ला जागा भेटलेली आहे. तर मग आम्ही सगळे इथं 3rd AC मध्ये आलेलो आहोत. आता पोरं पण इथं सगळी बसलेली आहेत. बघूया कसे एन्जॉय करतात. तुम्ही पण ब्लॉगचा आनंद घ्या. तुम्ही बघू शकता की कशी एन्जॉय करता. रूम पण एसी वाली घेऊ. गाडी तर एसी वाली जाईल. 1000 ते 2000 गेले तरी काय सगळं आता पुढचं डिसिजनचं चालू आहे. गरमी जास्त आहे. आणि हा बॅग काय मध्ये एकदम मस्त. माझ्या बॅगेला कसं काय हात लावू शकतोस तू? हे त्याची कशाला बॅग मस्ती तिथंच करता. राहू दे माझी बॅग. अरे इथं नाही राहू दे. अरे बाजूला ठेवलं तिथं. अरे नको रे त्याची बॅग. तो माहिती आहे ना, माहित नाही बॅग लागते. तिथं राहू दे. बॅग माझा मोबाईल नाही रे, पण तो वाईट लागते रे. नाही बॅग तिथंच राहणार. तुळशी नाही. आत्ताच जा. याला ढकला. आणि आता कसं काय ते स्पष्ट सांगा आता 3 दिवसांनी काय होणार आहे ते. नाही हा बघा हा आहे ना. पप्पांना नाव सांगेन तुझे मी मी. कोणता पण सांगता. हा बघा हा आहे ना. हा बघा असं मला आवरावर करतंय पण मी आवरणार नाही. हाय मी कुठेतरी बोलीन. आताच बोल. आपण बोलू नंतर. नाही शुभ सकाळ. मग मला कारण सांग. आता नको हो. काय तिथं कम्फर्टेबल नजारा दिसतोय. चायवाले ह्याचं आहे ब्लॅक टी आहे. ब्लॅक टी बोलला नाही म्हणून. बॅग वरती टाका ना, वरती बस. बॅग इथंच राहणार. अशी ठेव. आम्हाला बॅग इथं असली तर मी येणार. जाऊ दे व्ह्यू बॅग काय एवढं तिथे सांग ना भावा. पैसे आहेत. किती एवढं आहे मग ठेवू नये. हे असले खानाची ठेवाला. जाजन पैसे एवढे 500 रुपये नाही. 30 कोटी. ठेव किती शिकूया. ते तुला सॉरी बोल. नाही सॉरी बोल. नाही चप्पल इप्पल नको मारू प्रज्ञेश. हे का फालतूगिरी आहे. लागलं काय नाही एवढंच चालतं प्रदेश. काय कालाय काय गोरा. हो रे. आता माझे रक्त आहे. मला माझं 2,500 वेगळं पाहिजे. मला 2,500 द्या. मोबाईल अरे फुटलाय मी का जायला ब्लॉग चालू केलं काय एन्जॉय करत असतो तुम्ही. हे काय जायला नसेल ती. अरे बॅग ही जागा आहे का? अरे पण ही जागा आहे बॅग ठेवायची वरती एवढा सीट आहे सगळ्यांच्या प्रज्ञेश काढ रे बॅग काढ देतो. अरे मस्ती नाही वरती ठेव. अरे सगळे Sorry. बसले. सॉरी. सॉरी झालं आता. सॉर्ट आउट झाला विषय. आयफोनची माझा पण फोडला. आयफोनची कंडिशन बघू शकता. यांचे भांडण चाललं. भांडणं करायचे. डिस्प्ले गेलाय. मला 15,000 रुपये ग्रुप कडनं पाहिजे. मोबाईल का आम्ही आणायला सांगितलं. ट्रिपसाठी श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.
ए तिकीट तिकीट दाखवा तिकीट दाखवा तिकीट दाखवा पटकन. माझं नाही तिकीट दिले तिकीट आहे तिकीट कुठं आहे तिकीट आहे काय दाखव. ए असलं तिकीट. अरे कुठलं तिकीट आहे स्लीपरचं तिकीट इथे चढेचे मध्ये काय करताय. साहेब थांबा 2 मिनिटं थांबा. चुकी झाली चालत कुठं तुम्ही याने कशाला. साहेब पुरीला काय चाललं साहेब या. पर पर्सन तुम्हाला चला पाय दाबा चला 900 साहेब. ₹900 ना हे 700 रुपये आहेत. तिकीट आहेत आमचं. सुपर या तिकडे झालं मला पाय दाब कान भाट फोडून काय होत आहे. किती आले 700 आलं. हे दोघं इथं हा माझं पाय दाब. Train number 18417 Puri Gunpur Express. तर मित्रांनो फायनली पुरीला पोहोचलेलो. टोटल 4 तास टोटल ट्रेन लेट आहे, पण फायनली आम्ही पुरीला पोहोचलेलो आहोत. आणि तुम्हाला नाही शब्दात सांगता येणार की आत्ता हा आनंद काय आहे. कारण खरं सांगतो हे जगन्नाथपुरी हे माझं पर्सनली ड्रीम प्लेस होतं. आणि फायनली ह्या भूमीवर मी उतरलो इथे. आणि खरंच शब्दात नाही सांगतात की आता म्हणजे मनातली फिलिंग एकदम भारी वाटते. आणि जस्ट स्टेशनलाच आहे. ही बघा ही पाठीमागे ट्रेन जस्ट आलेली आमची. आणि हे वर्षांची प्रतीक्षा होती की मला यायचं होतं जगन्नाथपुरीला. माझं ड्रीम प्लेस आहे पर्सनली. आणि हा प्लॅन करण्यामागचं कारण पण तेच आहे की माझी इच्छा होती. ह्या सगळ्यांनी मला खरंच सपोर्ट केला आहे. कारण मी फक्त यांना एकदा बोललो की मला भाई पुरीला जायचं आहे. तर हे बोलले की ठीक आहे चला आपण नेक्स्ट प्लॅन पुरीच करूया. तर खरंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी या सगळ्यांचे आभार मानतो की भाई माझ्या एका शब्दासाठी तुम्ही लोक एवढ्या लांब आलात. असा काही विषय नाही की तुम्हाला पण फिरायचं आहे, पण खरंच थँक्यू भाई. आणि इथून पुढे आत्ता आम्ही इथून जाणार आहोत पुरी. इथून 1.5 ते 2 किलोमीटर आहे जगन्नाथपुरी मंदिर. आणि मग तिथे जाणार आहोत आम्ही. आणि पुढचा जो व्हिडिओ असेल तो नेक्स्ट पार्टमध्ये असेल.